त्रास देणारी वृत्ती म्हणजे वी वरून विकृत वृत्ती यायला हवं. तुम्ही काय लिहिलंय प्रभा मोरे आणि पुढचंच उत्तर काय लिहिलंय रेम्या डोक्याचा. हा मग बरोबर आहे. रेमे डोक्याचा म्हणजे भडक डोक्याचा असतो ना. अरे स्वतःचीच कोडी तयार करताय तुम्ही. तुम्ही ही सोडवतच नाही आहात. तुमच्या लक्षात येतंय का? मग किती आणि काय हो किती चुका काय झालं किती हे काय बघा जिथे तुम्हाला 3च रखाने दिलेले आहेत कोडं सोडवायला त्याच्यात तुम्ही 6 अक्षरी शब्द लिहिता. पुढे जिथे हे जे काळे रखाने आहेत व्हाईटनर लावून तुम्ही त्याच्यावरती शब्द लिहिताय. एक्सक्यूज मी मिस्कर बोला तुम्हीच काय. सॉरी. इट्स ओके. आणि सॉरी म्हणायची गरज नाही आहे. आत्ताच्या आता आम्हाला मिस्कर पाहिजे. एक मिनिट. नाही आत्ताच्या आता पाहिजे मिस्कर. मुळात मी तुम्हाला सॉरी म्हणजे माफी मागण्याच्या इंटेन्शननी नव्हतं म्हटलं. काय म्हणालात असं विचारलं होतं. काय काय म्हणणं काय तुमचं. नाही तर शब्द कोडी सोडवल्यावर मिक्सर मिळता तर कोणाक देऊचा आता तुम्ही ठरवताच ना. ते 1 नंबर टेबलवरचे सर आहेत ना ते तुमच्याकडे जाऊ. बरोबर बरोबर मीच ठरवतो. पण तुम्ही कोण आहात. मी प्रभाकर मोरे बरं उर्फ प्लॅटोनिक. ही माझी बायको रसिका. बर आणि हा आमच्या हनीमूनच्या वेळी शब्द कोड्यात लागलेला मिक्स कर. हनीमूनच्या दिवशी तुम्ही शब्द कोडं सोडवत होतात. पंच केला हो. तुमचा घोर असा आहे ना तुम्हाला करता पण येत नाही आणि कळत पण नाही. हा पंच होता पंच. म्हणजे ही आम्ही मोरे फॅमिली. अच्छा. जिथं विषय संपतो तिथं आम्ही उरतो. ऑलवेज सक्सेसफुल. काही जमा झालं. बर पण मग ही ऑलवेज सक्सेसफुल फॅमिली इथे काय करते. काय करते असं काय करतात. गेली 2 वर्ष आम्ही रोज वर्तमानपत्रातली शब्द कोडी सोडवून पाठवतो. इतकी वर्ष झाली आमका मिक्सर कसं गावाक नाही. ए बाबा काय झालं. काय गेली 2 वर्ष मला ती जी काही शब्दकोडी सोडवून पाठवता येते तुम्ही आहात. म्हणजे काय. अरे तुम्हाला तर मला भेटायचंच होतं. काय सांगता? तुमची सगळी कोडी मी जपून ठेवलेली आहे. होय होय काय? सगळी. बोलले होते. बघ बघ म्हणजे वासाडानं आपली सगळी शब्दकोडी कशी जपून आपलीच आहेत, ठेवली. जपून नाही ठेवणार तर काय करणार. आजपर्यंत 7 वर्षे बाळ बस तिथे बस 7 वर्ष मी इथे काम करतोय. आजपर्यंत अशी शब्दकोडी कुणीच सोडवलेली नाही. होय ना? काय काय शब्दकोडी सोडवलीत तुम्ही. काय म्हणजे? तुम्हाला काय कौतुकास्पद वाटतंय मी जे बोलतोय ते. काय? इकडे या, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. काय दाखव? पेपर मला आधी बाहेर काढू द्या. हा. तुम्हाला तुमचंच शब्दकोड दाखवतो. हा दाखवा. हे बघा. काय लिहिलंय वाचा. काय प्रश्न काय आहे. काय 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा हा बेवडा म्हणजे. हा बेवडा म्हणजे काय. नाही नाही हा, बेवडा असा येतात. लिहिताना टोन सकट लिहिलं होतं तुम्ही. ते आम्ही समजून घ्यायचं. हा बेवडा. नाही नाही खरंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या माणसाबरोबर एकदा बसता 3 पेक झाले ना की डायरेक्ट बाणकोटीवर इंग्लिशवर कधी जातं त्यांचा कळणार नाही. आणि साधा सुद्धा नाही जगभरचा इंग्लिश. कधी इंग्लंडचा इंग्लिश, अमेरिकेचा इंग्लिश, रशियनचा इंग्लिश तर विचारूच नका. वा रशियनचा इंग्लिश असतं. Just talk. Such a rather good thing. Not anything good thing I was saying. Must come for 50,000 control. What thing? ए Russian English, yes, I know. होय होय रशियन इंग्लिश. ए रात्रीचे 2 पेगत ना त्याचा उरलेला इंग्लिश आहे ता. झाला झालं. झाला. बेवडो माणूस नशिबात दिलो हा माझा. बेवडं कोणाला बोलतेस तू. तुमका बोलले. बेवडं कोणाला तुमका बोलले. मला बोलते. तुम्हाला सांगतो हिची भाषा बदलण्यासाठी हिला ढोसायची गरज नाही. 5 मिनिटं थांबा. हिची मालवणी लालबागला फिरून येते का नाही बघा. माझ्या मालवणीवर जाऊ नका.
माझ्या मालवणीवर जाऊ नका. माका मालवणी येता ना म्हणून MHJ मध्ये स्किट करता. ही मोठी भाषा प्रभू मोठी आय, सांगते आय. मला. अरे कशासाठी हा, चाललंय हे सगळं कशा- मुळात तुमचं उत्तर चुकलं एवढंच म्हणणं आहे माझं. आणि 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा बेवडा असा कधीच नसतो. नाही? तो बहुभाषी असतो. का काय असं आणि अरे बहुभाषी वेगवेगळ्या भाषा बोलणारा. अच्छा, बहुभाषी. बरं, ते मरू द्या. हा. इथे पुढे साधं आहे काय काय? 4 अक्षरी आडवं आहे. मोठं पोट असलेला कोण? हिचा बाप. खैता उत्तर. हिच्या बापाचा पोट तुम्ही बघितलं माय? नाही बघितलं. ओ दार उघडल्यावर पहिला पोट येतं. गप्र. काही गप्राव मागच्या वेळी पोटाच्या घडीत मांजर चामाटली होती. माहिती नाही हा माणसाला. माझ्या बापाशीचा काढता हो, काढतो. होय हा. तुमच्या बापाशीचा बोट काय कमी होता? माझ्या बापाचं काढून का तुला तुम्ही सांगू काढलं नको? अरे माझ्या नका, बापाचं. ए, माझ्या माझ्या बापाचं बापाचं काय? ये तू पण या सगळ्यांनी या एकमेकांचे बाप काढा आणि थर लावा बापांचे. मरतायत भांडतायत कशाला? तुमच्या कुटुंबावर लिहितो का हो आम्ही शब्दकोडी? साधं उत्तर आहे त्याचं. ढेर पोट्या एवढंच उत्तर आहे त्याचं. काही लिहिताय वाटेल ते हिचा बाप त्याचा बाप ते मरू द्या. हे याचं उत्तर मला सांगा. आनंदी आनंदगडे कवितेचे कवी कोण? तुम्ही लिहिलंय प्रभा मोरे. कोण आहे प्रभा मोरे? मी. आनंदी आनंदगडे तुम्ही लिहिली? हा मग अहो, ती बालकवींची कविता आहे. होय काय? हो. नाही, मला नाही माहिती. मी ह्याचा जन्म झाला ना तेव्हा ही रचली का नाही कविता? तुम्ही हो मग. आनंदी आनंदगडे लंगोटबान बाल आहे नागडे. बाल आहे नागडे बाल आहे नागडे नकावडी चाय टाक आले गणे सागडे. ही कविता रचली तुम्ही? मी रचली. आणि हे गणेश सागडे कोण आहेत? ते आमचे पाहुणे आहेत. हा जन्माला आला ना तेव्हा भेटायला आलो. होय तर हे झबला टोपरा घेऊन इले होते दत्तूसाठी. वाटेल ती कविता करताय हो तुम्ही? वाटेल ते म्हणजे पुढची कविता नाही वाचली तुम्ही? पुढे काय कविता आहे? आहे ना त्याच्या पुढे. गब्बर करतो आथू पोराचं नाव ठेवलंय दत्तू. गब्बरचा मित्र सांबा मी दत्तूचा बांबा. बांबा. ते बाबा आहे ना बाबा तो मीटर मध्ये बसत नव्हता म्हणून बावर टिंबूक दिलं का नाही? टिंबूक काय यांची एक भाषा आहे. हा? टिंबूक असं असतं का कुठे? हो. टिंबूक देतात. बालकवींची कविता आहे स्वतःच्या नावावर खपवताय. अहो, तुम्ही एक उत्तर चुकीचं लिहिल्यामुळे पुढची सगळी उत्तरं चुकलेली आहेत. आता जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असतं बालकवी हा. तर पुढचा शब्द काय आहे? 5 अक्षरी. ठीक आहे. त्रास देणारी वृत्ती म्हणजे वी वरून विकृत वृत्ती यायला हवं. तुम्ही काय लिहिलंय? प्रभा मोरे. हा. आणि पुढचंच उत्तर काय लिहिलंय? रेम्या डोक्याचा. हा मग बरोबर आहे. रेमे डोक्याचा म्हणजे भडक डोक्याचा असतो ना. अरे स्वतःचीच कोडी तयार करताय तुम्ही. तुम्ही ही सोडवतच नाही आहात. तुमच्या लक्षात येत आहे का? होय, मग किती आणि काय हो किती चुका. काय झालं? किती हे काय बघा. जिथे तुम्हाला 3च रखाने दिलेले आहेत कोडं सोडवायला हा. त्याच्यात तुम्ही 6 अक्षरी शब्द लिहिता. पुढे जिथे हे जे काळे रखाने आहेत व्हाईटनर लावून तुम्ही त्याच्यावरती शब्द लिहिताय. व्हाईटनर लावून काय हे? आमच्या सारख्या चुका काढू नका. तुमच्या चुका सांगू मी. आमच्या काय चुका आहेत? तुम्ही जर चौकन देताव ना तर कमी जास्त देताव. आम्ही मग त्याच्यामुळे उत्तर बसत नाही. कुठे दिलाय चौकोन कमी जास्त दाखवा. हे काय आहे? कुठे? आडवं काय आहे बघा. काय आहे? शरीराचा मागचा भाग. हा, बरोबर. हे 16 आडवं, हा. 16 हा हं. शरीराचा मागचा भाग हा 4 अक्षरी. हं. पहिलं अक्षर पा. पा. हा. पण ह्याचं उत्तर ना माझ्या डोक्यात 2 अक्षरी आहे.